So this is a facial hair growth which is defined as hirsutism. हिरसुटिझममध्ये ओबेसिटी, इरेग्युलर पिरियड्स आणि एकने इंडिकेट होतात. सो व्हॉट इज हिरसुटिझम? हिरसुटिझम म्हणजे एक्सेसिव्ह हेअर ऑन युअर फेस, म्हणजे कुठे अप्पर लिप्सला, युअर चिन रिजन, नेकला, चेस्टला आणि ॲब्डोमनला. ह्यामध्ये मेल पॅटर्न जे हेअर्स असतात तसे दिसून येतात. हे अँड्रोजन्स जे असतात आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपला हार्मोन अँड्रोजनमुळे हे आपल्याला एक्सेसिव्ह हेअर्स दिसू लागतात. तर हे जे मेन 4 रिझन्स काय येतात त्याच्यामध्ये पहिलं येतं PCOS, द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये सेकंड येतं हार्मोनल इम्बॅलन्स, थर्ड येतं इन्सुलिन रेजिस्टन्स, फोर्थ येतं तुमचं जेनेटिक्स विच इंडिकेट्स इरेग्युलर पिरियड्स, एकने, आणि त्याच्यानंतर येतो ओबेसिटी. म्हणजे ज्या फिमेल्समध्ये हा पॅटर्न दिसून येतो तो जास्त करून प्युबर्टी स्टेजमध्ये येतो. आणि क्लिनिकल सायन्समध्ये आपल्याला ह्याला करेक्शन करताना हार्मोनल ट्रीटमेंट द्यावी लागते, त्याचबरोबर मेन्सेसला करेक्ट करावं लागतं. आणि लास्टली आपण ह्याला लेझर्स जेव्हा करतो तर फक्त लेझर्स करून हे पूर्ण तिथले लेझर्सनी रिडक्शन होतं असं नाही, किंवा रिमूव्ह होतं, त्याची ग्रोथ कमी होते. बट ग्रोथ कमी होताना हे स्टेप बाय स्टेप होत असते. डिरेक्ट 1 सेशनमध्ये हे कमी येणार नाही, 2 सेशन्समध्ये तर बिलकुलच नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा करावं लागणार आहे वेट मॅनेजमेंट. सेकंड, त्याच्यासोबत आपल्याला करावं लागणार आहे डाएट फॉलो. म्हणजे डाएट फॉलो करताना काय करायचं आहे, पहिल्यांदा टू लोवर युअर शुगर्स. आर्टिफिशियल शुगर्स खाऊ नका, प्रॉपर डाएट घ्या, हेल्दी राहा. त्याच्यामध्ये डाएटसोबत तुम्हाला एक्सरसाइजही तेवढंच गरजेचं आहे. कारण जे आपल्याला फेशियल हेअर्स येतात हा कुठलाही कॉस्मेटिक प्रॉब्लेम नाही आहे, हा तुमचा पूर्ण इंटरनल प्रॉब्लेम आहे जो इंडिकेट करतो आहे तुमचे फेशियल हेअर्स. कारण ते पूर्ण मेल पॅटर्न बेस्ड आहे. असे आपले नॉर्मल हेअर्स जे आहेत आपले त्याच्यासारखा नाही येतो. कारण ते जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा तुम्हाला एक वॅक्सिन तुम्ही करता. बऱ्याच मुली खूप फेशियल ग्रोथ होते म्हणून पहिलं वॅक्स करतात आणि त्याच्यानंतर मग त्याचं तरी पण ग्रोथ होते म्हणून त्या LHRकडे जातात. आणि LHRमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करत असताना LHRमध्ये पहिल्या सेशननंतर एक थोड्या दिवसाचा गॅप वाढतो आणि त्याच्यानंतर अजून थोड्या दिवसाचा गॅप वाढून जास्त गॅप जेव्हा होतो तेव्हा ते सक्सेसफुल होतं. बट हे स्टॉप होत नाही, हे काही वर्षांनी परत रिपीट होतं, कारण ते फॉलिकल्स आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये ऑलरेडी असतात. सो इट इज नॉट अ ब्युटी प्रॉब्लेम, इट्स युअर हेल्थ इश्यू. सो find your root cause. As I said, or as I'm saying always, it is always your root cause. Thank you.